तर भाजप नगरसेविका अनिता पाटलांनी गुन्हेगार भावाला पाठीशी घातले. पीडितेवरील अत्याचाराची बाब कळूनही अनिता पाटलांनी प्रकरण दाबलं. शिवसेना पदाधिकारी निशा नार्वेकरांनी हा आरोप केलेला आहे. अनिता पाटलांना सहआरोपी करून अटक करा असं निशा नार्वेकरांनी म्हटलं. प्रत्येक वेळी टाळी एका हाताने वाजली जात नाही. तिला आपल्या भावाला तिने प्रत्येक वेळा पाठीशी घातले म्हणून तीही सहआरोपी आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि सहआरोपीला पण अटक झाली पाहिजे, तिच्यावर पण तसाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला अटक होऊन तिच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे. तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भर उन्हामध्ये रक्षा खडसेंच्या कार्यालयाच्या खाली कामगार कल्याणच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी महिलांनी रांग लावली. भली मोठी रांग असतानाही पाण्याचीही सोय नसल्याचं महिलांचं म्हणणं आहे. दरम्यान याकडे रक्षा खडसेंनी लक्ष द्यावं अशीही मागणी महिलांनी केली. तर विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी महिला पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा. भास्कर जाधव यांनी हे विधान केलेलं आहे. भाजपला शह देण्यासाठी महिला पंतप्रधान म्हणून नाव जाहीर करावा असं भास्कर जाधवांनी म्हटलं. देशात चमत्कार घडवण्यासाठी महिलेला पंतप्रधान करावा असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. आता भारतीय जनता पार्टीला शह देण्याकरता या देशाच्या पंतप्रधान म्हणून एखाद्या महिला उमेदवाराचं नाव जाहीर होणं गरजेचं आहे. जर एखादी महिला पंतप्रधान म्हणून तिचं नाव या समस्त सगळ्या पक्षातल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्रितपणे आणलं तर मी आज सांगतो तुम्हाला, या देशामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, या देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि या देशामध्ये नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हो, चेहरा दिसतोय ना, चेहरा दिसतोय, पण तो चेहरा आता मी बोलणं योग्य नाही, पण महिला पंतप्रधानाचा चेहरा समोर आणला पाहिजे. तर राऊतांचं आता काही नाव राहिलेलं नाही असं बबनराव लोणीकरांनी म्हटलंय. राऊतांमुळे त्यांचा पक्ष बुडाला, आमदार खासदार गेले असं लोणीकर यांनी म्हटलं. राऊत म्हणजे विनाशक आले विपरीत बुद्धी, लोणीकर यांनी वक्तव्य केलं. राऊतांच्या बोलण्यानं आणि वागण्यानं शिवसेना संपली असं लोणीकरांनी म्हटलं. संजय राऊत यांचं नाव घ्यावं असं ते नाव आता राहिलेलं नाही. त्यांनी पक्ष त्यांचा बुडवला, आमदार गेले, खासदार गेले, मंत्री गेले, सत्ता गेली, चिन्ह गेलं आणि विनाशकाले विपरीत बोल, त्यांच्या बोलण्यानं वागण्यानं शिवसेना संपलेली आहे. तर जळगावमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारांच्या अनुक्रमाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून शंका व्यक्त करण्यात येते. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद तायडेंसह जिल्हा प्रमुखांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष, त्यानंतर अपक्ष अशी अनुक्रमांची रचना हवी असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय. तर निवडणुकीत मूळाक्षरानुसार अनुक्रमांक ठरतात असं प्रशासनानं उत्तर दिलं आहे. पोलिंग एजंट नेमण्यासंदर्भातल्या होत्या किंवा केंद्रप्रमुख नेमण्यासंदर्भातल्या होत्या. कुठल्या कुठल्या केंद्रावरती ज्या याद्यांनुसार पहिली जी यादी आली होती प्रारूप यादी, त्यामध्ये काही नंबरिंग्स वगैरे बदलले गेलेले होते आणि अंतिम यादीमधले काही नंबरिंग्स बदलले गेले होते. त्या संदर्भातल्या काही छोट्या शंका होत्या, त्या सर्व आज या ठिकाणी आम्ही विचारून त्या नंबरिंग्स वगैरे घेतले आणि त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशीच्या सर्व प्रोसेस आणि ती प्रक्रिया या ठिकाणी आम्ही आज समजून घेतलेली आहे. तर शिर्डीच्या साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती करा अशी मागणी शिर्डीच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी केली. शिर्डी विश्वस्त मंडळ नसल्यानं मोठे निर्णय घेताना अडचणी येतात. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्थानवर विश्वस्त मंडळ गरजेचं असल्याचं खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी म्हटलेलं आहे. तर शिर्डी साईबाबाच्या संस्थानावर विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी ही मागणी केल्याची माहिती मिळते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्थानांवर विश्वस्त मंडळाचं गरज आहे अशी देखील मागणी त्यांनी रेटून धरलेली आहे. शिर्डी संस्थानावरती विश्वस्त मंडळ गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. प्रशासकीय मंडळ आणि विश्वस्त मंडळ या दोन्हीचा कारभार मी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. माझ्या असं लक्षात येते की विश्वस्त मंडळ असल्यानंतर ज्या पद्धतीनं कामकाजाला गती मिळते ती गती मात्र प्रशासकीय कारकिर्दीमध्ये मिळत नाही. म्हणून गेली 7 वर्ष आज जो कारभार प्रशासकीय पद्धतीने जो ठप्प झालेला आहे त्याला निश्चितपणानं आता खऱ्या अर्थानं नवीन राज्य सरकारला विश्वस्त मंडळ नेमून हा कारभार सुरळीत करण्याची गरज आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय केला की एकदा या सगळ्या आचारसंहिता विविध भागाच्या पूर्णपणे संपल्यावर मग याला आपण पुढे घेऊन जाऊ. आणि मला विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून एक सक्षम आणि काम करणारे विश्वस्त मंडळ इथं